हाय गाईज, वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. तर भावना तुमचं परत स्वागत आहे आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तर गाईज तुम्ही आपला व्हिडिओ बघ आता मध्ये काय झालं तर पाठीमागं थोडे दिवस आपल्या व्हिडिओला व्ह्यूजची रँकिंग खूपच कमी झाली. तर पब्लिक परत आपण रँकमध्ये आलेलो आहे आणि काही दिवसांनी आपलं पण चॅनल टॉप लेवलला जाईलच. सध्या तर रँकमध्ये आलो म्हणजे किती रँकमध्ये आलो तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा व्ह्यूज आपले ज्यावेळेस 50+ व्ह्यूज जायचे कोणत्या पण व्हिडिओला तेव्हा सांगतो. ज्यावेळेस माझ्या चॅनल खूपच ग्रोच्या लेवलमध्ये होतं, खूप म्हणजे खूप 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 ग्रो लिस्टमध्ये आलं होतं. ऑलरेडी 100+ पण व्हिडिओ जायचे होते नाही का. तर माझ्याकडून चुकी झाली थोडीफार, टायमिंग गलत. नंतर झाल्या थोड्याफार चुकी, डे बाय डे अपलोड करत होतं पण चुकीनुसार करत होतं काही. आणि चुकी काय झाली ती तुम्हाला सांगतो. कसं माझ्याकडून चुकी झाली, तुमच्याकडून नाही व्हायला पाहिजे. मी नाईटला व्हिडिओ अपलोड करायचो, तर भावांना नाईटला नका करून सकाळी करायचो. आता मी सकाळी करायला आता परत माझ्या रँकिंगमध्ये आलो आहे मी. ऑलरेडी आता कालच्या व्हिडिओला 5 व्ह्यूज आले, पण 0 व्ह्यूज होते 2-3 दिवसाखाली. म्हटलं तर एकच व्ह्यूज दे 2. तर आता काही टेन्शन नाही भावांना, आता हळूहळू आपण डबल रँकिंग घेऊ. आता डबल आपला अकाउंट ग्रो होईल. आता आज आपल्या व्हिडिओचा 132वा दिवस आहे आणि काही तुमचं परत स्वागत आहे आपल्या व्हिडिओच्या ब्लॉगमध्ये. तर आजपासून आपण जाणार आहे घरी, गावाकडे. आणि गावाकडे केल्यानंतर आपण तिथं इतके बिझी राहणार. पेपरला सकाळी 6 वाजता जायचे, कॉलेजला संध्याकाळी 8-9 वाजता यायचा. मग ते टायमिंग नाही राहणार, व्हिडिओ बनवायला मला टाईमच नाही राहणार, कारण का बोर्डचे एक्झाम आहे जायचं. म्हणून मी असं ठरवलं आहे की गावाकडे जायच्या अगोदरच इकडं व्हिडिओ बनवून घ्यावे. अगोदरच जेवढे दिवस पेपर आहे तेवढे दिवसाची काम अगोदरच करून घेतो. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. तर भावांनो, उद्या 14 एप्रिल, तर 14 एप्रिलच्या निमित्तानं तुम्हाला भरपूर अशा शुभेच्छा मनापासून. आणि आज जो व्हिडिओ टाकला आहे त्याच्यामध्ये खरंच तो डायनोसॉरचे तोंड आहे असं मला वाटते कालच्या ब्लॉगमध्ये. तर आपल्या सगळे बघून घ्या आणि 14 एप्रिल तर तुम्हाला शुभेच्छा. जर शक्य झालं तर मी पण त्याच जयंतीला इथे संभाजीनगरमध्ये, आणि गेल्यानंतर बनवलंच एक ब्लॉग शक्य झालं तर. कारण काही शक्यतो जायचंच मला, तसं काही विषय नाही. आपलं 14 एप्रिलमध्ये आपलं दैवत आहे नाही का. तर तुम्हाला माझ्यातर्फे आता छोट्या ब्लॉगतर्फे 14 एप्रिलच्या मन भरून शुभेच्छा. जा आणि करायचे एन्जॉय. तर भेटू आपण अशा नवीन नवीन ब्लॉगमध्ये. काही व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक सुंदर कमेंट करा आणि लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. थँक्यू सो मच.